श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाविरुद्ध चाललेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं, तुम्ही खचू लागता, तेव्हा एका गोष्टीचा विचार करायचा, तो म्हणजे विमान कसं उड्डाण घेतं. मित्रांनो, विमान वाऱ्याच्या विरुद्ध धाव घेऊन टेक ऑफ करत असतं आणि हीच मानसिकता, हेच धाडस केवळ उद्योजक या घटकामध्ये दिसतं आणि म्हणूनच उद्यमशीलता किंवा उद्योजक हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा एक मोठा स्रोत असतात आणि याच विषयावरती आज आपला कट्टा रंगणार आहे. आपण मराठी उद्योजकांमधला सक्सेस कोड उलगडून दाखवायचा आज प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी मी पाचारण केलेलं आहे आमचे मित्र, प्रसिद्ध लेखक, पत्रकार दत्ता जोशी यांना. दत्ता जोशी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. श्रोतेहो, दत्ताजींकडे वळण्यापूर्वी मी एक औपचारिकतेचा भाग म्हणून त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आपल्या आयुष्यातली 15 वर्ष विधायक पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी लेखन या विषयाकडे वळले. मात्र ते करत असताना उद्योजकीय लेखन आणि मोटिवेशनल स्पीकिंग या दोन गोष्टींवरती त्यांचा पूर्ण भर राहिला आणि यातून साकारली जवळपास 40 पुस्तकं. कुठल्याही पत्रकाराच्या दृष्टीने, लेखकाच्या दृष्टीने ही फार मोठी कामगिरी आहे आणि या कामगिरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, आजवरच्या त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी 1000हून अधिक उद्योजकांशी प्रत्यक्ष संवाद साधलेला आहे आणि त्यातून त्यांची वाटचाल उलगडून दाखवलेली आहे. वानगी दाखल त्यांची आजवर 40 पुस्तकं ज्यांचा मी उल्लेख केला, त्यामध्ये पोलादी माणसं नावाची एक सिरीज आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 36 पैकी 24 जिल्ह्यांमधल्या उद्योजकांच्या वाटचालीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्याची ती 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याचप्रमाणे मुव्हिंग ॲस्पिरेशन अशी देखील त्यांची एक दुसरी सिरीज आहे आणि विविध व्यासपीठांवरून दत्ताजी व्यक्त होत असतात, उद्योजकांना मार्गदर्शन करतात, उद्योजकांच्या प्रेरणा समाजामध्ये पोहोचवतात, वाटतात आणि अशा एका अलौकिक कामगिरीतून त्यांनी आजवर स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं आहे. एक वेगळं नाव म्हणून त्यांचा परिचय आहे सर्वांना. दत्ताजी, सगळ्यात आधी स्टोरीटेल कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी करतानाच तुम्ही स्टोरीटेल ऐकता का, असा माझा पहिला प्रश्न आहे. खरं सांगायचं तर स्टोरीटेल आणि हा पर्टिक्युलरली कट्टा याचा मी बऱ्यापैकी नियमित श्रोता आहे. हे फक्त तोंड देखलं बोलत नाहीये. अनेक खूप चांगले विषय या निमित्ताने तुम्ही या कट्ट्यावरती आणलेले आहेत. आरोग्य विषयक आणलेले आहेत, साहित्य विषयक आणलेले आहेत, काही राजकीय व्यक्ती पण या कट्ट्यावरती येऊन गेलेले आहेत. या सगळ्यातनं काही ना काही आपल्याला मिळत जातं, आपण एनरिच होत जातो. काय असतं की नियमितपणाने जी माणसं वेगवेगळ्या व्यासपीठावरती व्यक्त होत असतात ती एक चौकट ठरलेली असते. पण जेव्हा अशा एखाद्या कट्ट्यावरती तुमच्यासारखा एखादा कोणी जिज्ञासू पत्रकार समोर येतो आणि तो समोरच्या व्यक्तीला उलगडायला लागतो, साहजिक आहे. मग त्यातनं काय होतं की असे अनेक अंतरंग जे आजपर्यंत समोर आलेले नसतात ते त्यानिमित्तानं पुढे येतात. काही वेगळ्या शैलीचा, वेगळ्या व्यक्तिमत्वाचा असा परिचय त्यातनं होतो आणि मला असं वाटतं की यातनं श्रोता एनरिच होत जातो, तो अधिक संपन्न होत जातो. बहुश्रुतता जी म्हणतो, ठीक आहे, आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये पर्सन टू पर्सन भेटणं, बोलणं, चर्चा करणं, समजून घेणं हे कदाचित शक्य नाही होणार. पण या अशा व्यासपीठावरनं आणि तुमच्यासारख्या अशा एखाद्या जिज्ञासू आणि चांगल्या पद्धतीने वेध घेणाऱ्या व्यक्तीच्या सोबतच्या गप्पातनं अशी माणसं व्यक्त होतात. त्यातनं खूप काही मिळत जातं, नवीन दिशा मिळते त्या त्या क्षेत्रातल्या माणसांना, इतरांना त्या क्षेत्राचा परिचय होतो, मनात असणारे अनेक जे काही समज गैरसमज असतील ते दूर होतात आणि त्यातनं एक नवी दिशा नक्कीच मिळते. वा. आता विषयाला हात घालण्यापूर्वी आजचा जसा आपला विषय आपण ठरवलेला आहे तो म्हणजे मराठी उद्योजकांचा सक्सेस कोड काय आहे. आजवरच्या तुमच्या वाटचालीतून किंवा तुम्ही तुमच्या अनुभवातून, तुम्ही आजवर त्यांच्याशी साधलेल्या संवादातून तुम्हाला काय जाणवतं आणि त्यातून तुम्ही सक्सेस कोड म्हणून कुठल्या गोष्टी पुढे आणू इच्छिता, या विषयाला हात घालण्यापूर्वी मला सर्वात आधी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमची उद्योजकतेकडे वाटचाल कशी झाली? साधारणपणाने या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ कधी आली नव्हती, कारण असा प्रश्न कोणाला पडत नाही. जनरली थेट पुस्तकावर किंवा त्या कंटेंटवरती चर्चा सुरू होते. असा विषय आला की कुठेतरी मग आपण स्वतःच्या डोकावायला लागतो, मी आलोय कुठून आणि मी कोण आहे. खरं तर उद्योग किंवा उद्योजकता असा काही विषय मुळात डोक्यात नव्हता. कॉलेज लाईफ संपत असताना पुढं काय व्हायचं जेव्हा विचार चालू होता, तेव्हा पत्रकार व्हायचं असं कुठेतरी मनात बॅक ऑफ द माइंड पक्क होतं आणि त्यातनंच मग ती वाट निवडायची किंवा तोच विषय घ्यायचा असं ठरवून काही निर्णय मी वैयक्तिक पातळीवर घेत गेलो. मुळात मी इलेक्ट्रॉनिक्सचा स्टुडंट, 11वी 12वी वगैरे
त्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि मग बरे मार्क होते, फार चांगले म्हणता येणार नाही, पण इंजिनिअरिंगला जावं असं माझ्या घरच्यांची इच्छा होती. बट कुठंतरी पत्रकार होण्याची जी काही डोक्यातली मनातली प्रबळ इच्छा, त्यामुळं मग इनिशियली BSc काही महिन्यासाठी आणि मग पुढं BA चा मार्ग स्वतःहून निवडला आणि BA नंतर आफ्टर ग्रॅज्युएशन त्यावेळेला कोर्स असायचा जर्नालिझमचा विद्यापीठातला, तो केला आणि मग प्रत्यक्ष पत्रकारितेत आलो. सुरुवातीची एक 10-15 वर्ष ज्याला आपण प्रामाणिकपणाने पत्रकारिता म्हणू अशी केली. मी शब्द प्रामाणिकपणाने मुद्दाम याच्यासाठी वापरतोय की दुर्दैवाने वेगवेगळे प्रवाद या व्यवसायाच्या निमित्ताने समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. त्याला काही प्रमाणात काही पत्रकार कदाचित जबाबदार आहेत, परंतु व्यक्तिशः माझ्या बाबतीत मी एक भान ठेवलेलं होतं की मला काही चांगल्या हेतूने ही पत्रकारिता करायची आहे. अर्थात तारुण्यातलं जे आपल्या डोक्यातलं हे असतं की मला समाज घडवायचा आहे अमुक तमुक, तसं काही घडत नसतं याचं भानही आलं. परंतु एक कॉन्ट्रीब्यूट मला लक्षात आलं की आपण हे नक्की करू शकतो की समाजात चर्चा वाईटाची अनेक ठिकाणी होते, पण समाजात चांगलं खूप मोठं संचित आहे. म्हणजे चर्चा जरी 90% वाईटाची असली तरी समाज 95% चांगला आहे. 5% वाईट गुण अनेक ठिकाणी असू शकतात. मी असं ठरवलं की या चांगुलपणाला व्यासपीठ मिळवून द्यावा आपण जी काही पत्रकारिता करतो त्यातनं. त्याची कारणं पण सुरुवातीची पत्रकारितेतली 2-4 वर्षातली ती घडली की असं लक्षात आलं अशा चुकीच्या वाईट किंवा एक्सक्लुझिव्ह गोष्टी म्हणून काही विघातक गोष्टी मांडून समाजाला काही आपण देत नाही आहोत. मग समाजाला काही द्यायचं तर चांगलं देऊयात, जे चांगलं आहे त्याची नोंद घेऊयात. त्यातनं कुठंतरी या पॉझिटिव्हिटीचा प्रवास सुरू झाला आणि आय थिंक त्या पत्रकारितेला माझ्या 10-12-13 वर्ष होत असताना उद्योजकांवरती लिहायचा योग आला. तो योग पण आला म्हणण्यापेक्षा मी ओढवून घेतला असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला माहिती आहे दैनिकाच्या काही गरजा असतात, वेगवेगळी सदरं असतात, वेगवेगळी पानं असतात आणि जेव्हा एखाद्या साखळी वृत्तपत्रात तुम्ही काम करता तर त्यावेळेला अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या आवृत्त्या असतात आणि जेव्हा एखादी नवीन थीम लॉन्च करायची ठरते त्यावेळेला मग सगळ्या आवृत्तीतनं एक एक लेख यायचं, एक पान साजरं होतं. अशा पद्धतीने पुढं जायचं असं ते स्वरूप त्या पानाचं होतं. पण करिअर रिलेटेड तो विषय जेव्हा मांडायचा ठरलेला होता आणि अशा प्रकारचे वेगवेगळे लेख येऊन ते पान तयार झालं, तेव्हा एक मुद्दा मी संपादकांच्या समोर आमच्या असा मांडला होता की हे सगळं ठीक आहे, म्हणजे या करिअरच्या संधी, त्या करिअरच्या संधी, इथली नोकरी, इथलं हे, पण त्या पलीकडे जाऊन उद्योजकता हे एक असं क्षेत्र जिथं तुम्ही काही घडवू शकता, जे पण एक मोठं क्षेत्र असं आहे की ज्यातनं तुम्ही अनेक रोजगार निर्माण करू शकता. यांना चालना देण्यासाठी काही करायला पाहिजे आणि साधारणपणे कुठेही जे असतं की असं कोणी सुचवल्यानंतर ठीक आहे मग तुम्ही करून दाखवा, हा एक साहजिक जो विषय समोर येतो त्यातनं कुठेतरी याचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या दृष्टीने माझ्याच परिचयातल्या एका उद्योजकाबद्दल मी लिहिलं आणि तिथून जी सुरुवात साधारण 2003 मध्ये ही झाली ती अव्याहतपणे चालू राहिली. लक्षात असं आलं की ही सगळी सामान्य घरातली माणसं आहेत. कोणाचे वडील शिक्षक, कोणाचे हेडमास्टर, कोणाचे क्लर्क, कोणाचे आणखी काही, यातल्या कोणाचे वडील उद्योजक नव्हते आणि अशी ही मुलं काही शिक्षण घेतात. कोणी इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे, कोणी कुठलं अन्य ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय, कोणी तशा अर्थाने कुठलं प्रोफेशनल शिक्षण घेतलेलं नाहीये, पण यांनी स्वतःच्या बळावरती काही प्रयोग केले, व्यवसाय उद्योग सुरू केला आणि ते पुढे सरकले. मग कोणी 100 लोकांना रोजगार दिलाय, कोणी 200 लोकांना दिलेला आहे, कोणी 50 लोकांना दिलाय. परंतु नोकरी करण्यापासून नोकरी देणारे होण्याचा त्यांचा हा जो काही प्रवास आहे हा मी त्या वर्ष 1.5 वर्ष त्या सदराच्या निमित्ताने मांडत होतो. झेप नावाचं ते सदर होतं आणि साधारण एक 35-36 एपिसोड झाल्याच्या नंतर मला एक असं जाणवायला लागलं की या सगळ्यांच्या मध्ये आपल्यामध्ये नेमका फरक काय. यांचे आई वडील उद्योजक नव्हते, माझे आई वडील उद्योजक नाही, माझी आई शिक्षिका, माझे वडील क्लर्क, मी ग्रामीण भागातून आलेला आहे. मी काहीतरी एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करत होतो आणि त्या याच्यातनं मी काही मांडतो, माझ्याकडे काही कौशल्य आहेत जी मी विकू शकतो. आता हा प्रोफेशनल विचार आहे. तुम्हाला तुमची कौशल्य विकता येणं हा व्यवसाय आहे, हा उद्योग आहे. ती कुठली आहेत हा त्याच्या पुढचा पार्ट येतो. तर माझ्याकडची जी काही कौशल्य ते मी विकू शकेन का. मग या 35-36 लोकांच्याकडनं मला जी प्रेरणा मिळाली होती त्यातनं मला असं लक्षात आलं की आपण सुद्धा उद्योजक होऊ शकतो, किमान सेल्फ एम्प्लॉईड तरी नक्कीच होऊ शकतो, नोकरी सोडू शकतो. मग याच उद्योजकांपैकी काही जणांशी सहज म्हणून चर्चा केली. म्हटलं माझ्या मनात असं काही चालू आहे आणि करावं का. ते म्हणे दे सोडून, आली अडचण आली तर बघू ना आपण काय करायचं ते. काही मित्र होते त्यांनी पण धीर दिला. अरे म्हणे बुडालाच तर आपण मिळून बुडू, काय काळजी करू नको, दे सोडून नोकरी आणि उतर. आणि मी असं म्हणेन परमेश्वराची कृपा अशी काहीतरी असते की जमतं आणि तुम्ही पुढे सरकता. याच्यात एकच लक्षात ठेवलं की आपल्याला जे करायचं ते चांगुलपणावर आधारित करायचंय, मनापासून करायचंय, प्रामाणिकपणाने करायचंय आणि समोरच्याला त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने काही काम करायचंय. सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या मास कम्युनिकेशनशी रिलेटेड, कारण माझा 15-1 वर्षाचा अनुभव त्या क्षेत्रातला होता, त्यात मी सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यातली मग ज्या आपल्या चौकटीच्या बाहेरच्या असतील किंवा आवाक्याच्या बाहेरच्या असतील, नियंत्रणाच्या बाहेरच्या असतील, अशा काही सर्व्हिसेस कमी करत करत
मग आपण आपल्या कोअर स्ट्रेंथवरती काम करायचं या निष्कर्षाप्रती आलो आणि लेखनावरती कॉन्सन्ट्रेट करायचं असं पहिले एक 3-4-5 वर्षात ठरवलं. आणि आता तशा अर्थाने शिक्षण संपवून कामधंद्याला लागलेला आता 30-32 वर्ष जवळपास झाली आहेत. आणि आता प्रामुख्याने मी सांगू शकतो की मी माझं पॅशन आणि प्रोफेशन या दोन्ही गोष्टी लेखन हेच आहे. आणि यात मग वेगवेगळे प्रयोग केले वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यातनं दिशा मिळत गेली. पण हा सगळा प्रवास मोठा इंटरेस्टिंग आहे. नक्कीच इंटरेस्टिंग आहे आणि प्रेरणादायी देखील आहे. म्हणून म्हटलं स्वतःपासून सुरुवात करून तुम्ही मूळ विषयाला हात घातलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अगदी अगदी. कारण परत तोच विषय की कोरडं मार्गदर्शन करण्यात काय मजा नाहीये. आपल्याला जर काही करायचंय तर ते आधी आपण करून दाखवलं पाहिजे. मी भले 39 उद्योजकांवरती त्या काळामध्ये लिहिलं 2002-3 मध्ये. पण माझ्या लिहिण्याला तसा आधार कसा काय असेल? मी नोकरी करतोय आणि मी उद्योजकांवरती लिहून लोकांना सांगतोय की तुम्ही उद्योजक व्हा, नोकऱ्या सोडा. अरे तू काय करतोयस? आतून तो कुठेतरी कॉल आला आणि नियतीने पण ती साथ दिली. तशा अर्थाने नोकरी सोडून त्या चाकोरीच्या बाहेर पडून स्वतःचं काही करायला सुरुवात केली. आणि आता त्या क्षणाला सुद्धा नोकरी सोडून स्वतंत्र काही करण्याच्या याला सुद्धा 17-18 वर्ष झाली आहेत आणि आय एम सॅटिस्फाईड. नक्कीच मजा येते. आणि आपण एकाच संस्थेत काम केलेलं आहे. मला तो आठवतं, तो काळही आठवतो, ते दिवसही आठवतात. आणि तुमच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही नंतर त्याच मार्गाचा अवलंब केला होता. आणि म्हणूनच एक महत्वाचं आता संस्थेचा विषय निघाला म्हणून तेही मी आवर्जून हे सांगेन. ठळकपणाने सांगायचं तर मी अशा 2 संस्थांमध्ये काम केलं. सुरुवात तरुण भारतमध्ये केली आणि पुढचा बराच काळ सकाळमध्ये मी काम केलं. या दोन्ही संस्थांना मी मातृसंस्था मानतो. अगदीच अगदीच. या संस्थेमध्ये मी जे काही शिकलो, ज्याला मी म्हणेन की मी घडलो, कारण दैनिकात काम करणं हे मोठं चॅलेंजिंग असतं. काम वेगाचं जे काही गणित तिथं सोडवायला लागतं ते नाही सुटलं तर तुम्ही बाद होता. अगदीच. त्या खेळपट्टीवर टिकून राहण्याचा जो काही संस्कार त्या ठिकाणी मिळाला तो आयुष्यभरासाठी उपयोगाचा ठरला. आणि मला असं वाटतं की आज मी जे काही करतोय त्याच्या तळाशी हा पत्रकारितेचा व्यवसाय. म्हणजे तिथे खेळपट्टीवर टिकून राहिल्यामुळे नंतर चौकार षटकार मारायला सोयीचं गेली नाही. पण हे तितकंच खरं की जर प्रत्येक बॉलवर चौकार षटकार नाही मारतायत, कधी कधी नुसतं फेड करायला लागतं, कधी सिंगल्स असतात, पण त्यात मजा असते कारण तुम्ही आनंद घेता त्या खेळपट्टीचा. अगदी आनंद घेता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मगाशी पण मी बोलताना मी म्हणाल की मजा येते. आणि खरं सांगू का, कुठलंही काम असो काही असो, मजा येत असेल तर करावं, नाही तर नाही करू. जहा नाही चैना वहा नाही रहना. अगदी परफेक्ट, अगदी परफेक्ट. आता पोलादी माणसाची सुरुवात कशी झाली आणि हा पूर्ण प्रवास कसा होता तो थोडं तुम्ही सांगावा. शुअर, आनंदाने. मी जसं त्या पहिल्या मालिकेचा माझा उल्लेख केला, झेप नावाची ती माझी सिरीज होती जी मराठवाड्यातल्या पर्टिक्युलरली संभाजीनगर किंवा औरंगाबाद परिसरातल्या उद्योजकांच्या वाटचालीवरती लिहिलेली ती सिरीज. त्यावेळेला मी पण नौखा होतो. हे उद्योजकही 4-5-6-10 वर्षापासून कामात आलेले होते. त्यांच्याशी लिहिताना हा प्रवास उलगडत गेला आणि मी मगाशी म्हणालो तसं त्यातनं मी पण बाहेर पडलो आणि नोकरी सोडून स्वतःचं काही धडपड करायला सुरुवात केली. काही काळ असाच मधला गेला आणि एके दिवशी असं एक झालं की याच विषयामध्ये आणखी नव्याने काही करता येईल का. नोकरी सोडल्यानंतर साधारण एक पहिल्या वर्षभरामध्ये ती जी मी सिरीज लिहिली होती झेप, त्याचं पुस्तक करूयात असा एक विचार समोर आला. तो विचार या माझ्या उद्योजक मित्रापैकी 3-4 जणांनी माझ्या डोक्यात घुसवला म्हणायला हरकत नाही की अरे तू एवढं सगळं चांगलं लिहिलेलं होतं तर याचं पुस्तक करूयात ना. पेपरमध्ये छापून आलं, आनंद आहे, पण पुस्तकाच्या रूपाने मग ते लॉंग टर्म टिकेल. मला ते आवडलं, मग पुस्तक करायचं ठरवलं. या सगळ्या लोकांना मी परत एकदा भेटलो कारण 3-4 वर्ष झाली होती, ते अपडेट केलं आणि ते झेप नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. आणि आता आपण सप्टेंबरमध्ये बोलतोय, 7 सप्टेंबर 2006 माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. प्रतापराव पवार खास तेवढ्यासाठी पुण्यातनं त्या प्रकाशन कार्यक्रमासाठी औरंगाबादला आलेले होते, सकाळचे व्यवस्थापकीय संचालक. ज्या संस्थेत मी काही लिहिलं त्या संस्थेचा प्रमुख या अशा प्रकारच्या गोष्टीला दाद देण्यासाठी येतो. माझ्यासाठी आनंदाचा भाग होता आणि तिथून या प्रवासाची मी म्हणेन की सुरुवात झाली. काही दिवसात मग झेप 2 असं एक मनात होतं की मराठवाड्यातनं बाहेर पडलेली जी उद्योजक मंडळी आहे त्यांच्यावरती काही काम करता येईल का. मग सोर्सेस मिळायला लागले. नगरमध्ये काही जण होते, पुण्यात काही जण होते, मराठवाडा सोडून बाहेर पडलेत. त्यांच्याशी भेटणं बोलणं झालं, 5-6 जणांशी गप्पा झाल्या, 1-2 जणांच्या मुलाखती पण झाल्या. पण काही कारणामुळे थोडंसं ते सगळं थांबलं. पण डोक्यात काहीतरी ते खतखतच होतं की नाही आपल्याला आणखी काही अशा उदाहरणांवरती लिहिलं पाहिजे. कारण आपापल्या गावात राहून आपण काही करतो हा एक भाग झाला, पण त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सगळ्याच अर्थाने पडून, नोकरीच्या कम्फर्ट झोन बाहेर पडून उद्योग आणि तुमच्या नेटिव्ह प्लेसच्या बाहेर पडून तिथनं आणखी पुढची काही झेप. तर हा विषय चालू असताना एक प्रस्ताव असा समोर आला की आपण जालना जिल्ह्यातल्या
काही उद्योजकांवरती अशा प्रकारचा प्रयोग करता येईल का? जालन्यामध्ये एक खूप चांगले उद्योजक आहेत, ज्यांच्याबद्दल मी माझ्या झेपमध्ये लिहिलेलं होतं. सुनीलभाई रायठठ्ठा असं त्यांचं नाव. तुम्ही या पाण्याच्या टाक्या वगैरे पाहत असाल, सिंटेक्स किंवा कुठल्या कंपन्यांच्या, वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओव्हरहेड टँक्स आपण त्याला म्हणतो. तर अशा पाण्याच्या टाक्या तयार करण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं, जे मशीन्स लागतात, रोटा मोल्डिंग मशीन्स किंवा अशा, तर अशा प्रकारच्या मशीन्स तयार करण्याचा रायठठ्ठा साहेबांचा बिझनेस. ते स्वतः इंजिनियर. त्यांनी पण आपल्या कंपनी झोन बाहेर पडून नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला. सुरुवातीची 10-1 वर्ष त्यांचा स्ट्रगल चालू होता. तो स्ट्रगल अक्षरशः उद्या काय खायचं इथपर्यंतच्या पातळीपर्यंत पोहोचलेला. पण कुठेतरी एक चांगली संधी त्यांना मिळाली. त्यातनं त्यांचा व्यवसाय पुढे यायला सुरुवात झाली आणि त्यानंतरच्या साधारणपणे 15 ते 18 वर्षाच्या या काळामध्ये आज त्यांचा व्यवसाय जगातल्या जवळजवळ 80 देशांमध्ये पोहोचलाय. त्यांची टेक्नॉलॉजी आज 80 देशांमध्ये जाते. यामध्ये विकसनशील किंवा विकसित देशाबरोबरच अनेक म्हणजे फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये पण त्यांची मशीन्स जालन्यातनं गेलेली आहेत. तर असा स्वतः प्रेरक माणूस. त्यांनी जालन्यात अनेक उपक्रम सुरू ठेवलेले होते आणि त्यात मग एक कल्पना अशी आली की आपण मिळून अशा प्रकारचं एक पुस्तक करूया जे जालना जिल्ह्यातले उद्योजक आहेत त्यांची वाटचाल आमच्या नवीन पिढीसमोर मांडूयात. ते पुस्तक छान झालं आणि मग तिथनं नवीन प्रवास खुणवायला लागला की मग जालना जिल्ह्याचं झालं तर आणखी काही जिल्ह्यांचं करायला काय हरकत आहे. आणि त्याच वेळेला दुसरं एक व्यक्तिमत्व पुढं आलं. सुनीलभाई गोयल असं त्यांचं नाव. हे पण जालन्यातले उद्योजक. त्यांची स्टील कंपनी आहे. आणि मग त्यांच्या सहकार्याने पुढं आणखी काही जिल्हे करूयात असं आमचं ठरत गेलं आणि मग 1 जिल्हा करून पाहू, 2 जिल्हे करून पाहू. मग नांदेड केलं, लातूर केलं, धाराशिव किंवा उस्मानाबाद ते केलं. असं करता करता पश्चिम महाराष्ट्रात जाऊ, उत्तर महाराष्ट्रात जाऊ. जवळजवळ 10 वर्षांमध्ये आम्ही 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये पोहोचलो. आणि या 24 जिल्ह्यामध्ये जाणं, भेटणं, बोलणं, काही माणसं चांगली निवडणं, त्यांच्या वाटचालीवरती लिहिणं आणि ते समाजासमोर ठेवणं. परत एकदा मी तोच शब्द वापरेन की मजा आली. या निमित्ताने हजारेक लोकांच्या सोबत आतापर्यंत संपर्क होऊ शकला. एरवी कोण दत्ता जोशी कुणाच्या दारात जाऊन उभा आहे आणि तुमच्याबद्दल माहिती विचारतोय आणि तुम्ही त्यांना सांगताय, हे कधी होत नसतं शक्य. पण असा काही एक उपक्रम की ज्यातनं त्यांची वाटचाल मांडली जाते आणि ती समाजाला उपयोगाची आहे. हे पोलादी माणसं असंच का? पोलादीच का? काय असतं आपल्याकडे इतिहासामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांना पोलादी पुरुष म्हटलं जातं की निडरपणाने आलेल्या कुठल्याही आव्हानाचा मुकाबला करत ठामपणाने ताठपणाने उभं राहणं आणि आपण जे काही ठरवलंय त्यात यशस्वी होणं, हा त्याच्यातला एक महत्वाचा संदर्भ. आता त्यांना पोलादी पुरुष म्हटलं जातं. आता उद्योजकतेत फक्त पुरुष किंवा महिला असा काही कुठला भेद नाही करता येत. पोलादी माणसं. मग हा माणूस कोणी असू शकतो, ती स्त्री असू शकते, तो पुरुष असू शकतो, परंतु महत्वाचा गुण आहे तो ठामपणाने ताठपणाने उभं राहणं आणि मजबूती त्यातली जी काही अपेक्षित आहे. आणि त्यातला दुसरा ॲस्पेक्ट असा जो नंतर खरं तर आला. मुळात या सिरीजचं नाव आहे मी आयकॉन्स असं ठेवलं होतं. जालना आयकॉन्स नावानेच ते पुस्तक पहिलं प्रकाशित झालेलं होतं किंवा नांदेड आयकॉन्स. पण नंतर काही जणांच्या बोलण्यातनं असा विषय आला की मराठी लोकांबद्दल लिहिताय, मराठीत लिहिताय, मग इंग्रजी शब्द का वापरता? ओके, तो पण विषय म्हणून महत्वाचा आहे. आणि ज्यांच्याबद्दल मी मगाशी बोललो की ही जी स्टील कंपनी की ज्यांचं सहकारी या सगळ्याच्यात मोलाचं होतं, त्या कंपनीचा ब्रँड पण पोलाद या नावानेच आहे. मग म्हटलं तो पण एक कन्व्हर्ट आपण याच्यात करू शकतो की पोलादी माणसं. म्हणजे 2 अर्थ त्या ह्याच्यातले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं या वाटचालीतला भाग हा आहे की ही सगळी जी काही माणसं मांडली आहेत उद्योजकतेतली, या कुणाहीकडनं कुठलीही अपेक्षा आम्ही ठेवलेली नव्हती. या एकाही माणसाकडनं आम्ही एकही रुपयाचा मोबदला नाही घेतलेला किंवा पुस्तकाच्या इतक्या प्रती तुम्हाला खरेदी करायला लागतील असं कुठलं बंधन नव्हतं घातलं. त्यांच्या इच्छेने त्यांना काही घ्यावं वाटलं ते घेतील, नाही घ्यावं वाटलं ठीक आहे. त्याच्यासाठी हा प्रवास नाहीये. हा प्रवास प्रामुख्यानं या आपल्या नवीन पिढीसमोर त्यांच्या परिसरातली अशी काही चांगली पॉझिटिव्ह उदाहरणं जी उद्योजकतेत काम करतायत, शून्यातनं उभी राहतायत आणि रोजगार निर्माण करून देत आहेत, अशी काही उदाहरणं निरपेक्षपणाने ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा त्यातला आमचा भाग होता. मग याच्यात काही सूत्र आम्ही ठरवलेली होते, त्याच्याबद्दल पुढे मी सांगेनच. पण या थीमवरती हा सगळा प्रवास सुरू झाला आणि हा इथपर्यंत पोहोचलाय. कोविडच्या काळामध्ये थोडा सगळाच गाडा थांबलेला होता. आता हळूहळू पूर्व होत चाललेला आहे. बऱ्यापैकी आता जुन्यापेक्षा अधिक चांगला वेग गाठलाय. आता इथून पुढचा प्रवास पण सुरू लवकरच होईल. अच्छा, व्यक्त होता येणं हे प्रत्येकालाच सहज शक्य असतं असं नाही. म्हणजे विशेषतः जर आपण पहिल्या पिढीतील किंवा फर्स्ट जनरेशन ज्याला म्हणतो अशा ह्याच्यातले जे उद्योजक आहेत त्यांना दे आर नॉट दॅट मीडिया सॅव्ही किंवा इंटरव्ह्यू देणं, बोलणं ह्याच्यात ते कर्तृत्व मोठं असतं.
त्यांना ते काय करतायत हे माहीत असतं, पण ते निश्चितपणाने सांगतीलच याची कदाचित त्यांना पण शाश्वती नसते. मग हे त्यांच्याकडनं हे सगळ्या गोष्टी काढून घेणं, बोलणं यासाठी हा सगळा अनुभव कसा होता? व्हेरी ट्रू. तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. त्यात फक्त मी परस्पर एक प्रश्न ॲड करतो. ही माणसं शोधणं हा त्याच्यातून अजून त्याच्या पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. या दोन्ही प्रश्नाची एकत्रित उत्तरं देतो, कारण हा सगळा एकत्र मिलाफ आहे या दोन्ही गोष्टींचा. मी गमतीने कार्यक्रमात बोलताना, प्रकाशनाच्या कार्यक्रमात किंवा अन्यत्र बोलताना पण एक अनुभव म्हणून सांगत असतो, की तुम्ही जगात फिरताना वाईट माणसाची जर यादी करायची असेल, गुन्हेगारांची, वाईट माणसांची, बदनाम लोकांची यादी करायची असेल, तर ते तुम्हाला 5 मिनिटात तयार करता येते. कुठल्याही पोलीस स्टेशनला जा आणि हिस्ट्री शीटरची लिस्ट मागा, तुम्हाला 5 मिनिटात मिळते. चांगल्या माणसांच्या याद्याच नाही आहेत उपलब्ध. कुठेतरी बॉटम ऑफ पिरॅमिड हा एक महत्त्वाचा विचार होता, की ही काही चांगली माणसं जी, कारण उद्योग करताना तुम्हाला चांगलं असणं अपेक्षित आहे. किंबहुना वाईट उद्योगाबद्दल लिहायचं नाही, हे आम्ही मूळ सूत्र ठरवलेलं होतं. वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक चारित्र्य स्वच्छ असलं पाहिजे. हा आमचा ही माणसं निवडण्यातला पहिला निकष आहे. मग ही शून्यातली उभी राहिलेली, पहिल्या पिढीतली, हा तर महत्त्वाचा भाग आहेच आहे. पण अशी माणसं झटकन सापडत नाहीत, मिळत नाहीत. त्यासाठी बऱ्यापैकी मेहनत घ्यायला लागते, करायला लागते. आणि परमेश्वर कृपेने एक चांगलं असं झालंय, की मुळात पत्रकार असल्यामुळं बातमीच्या तळाशी कसं जायचं, मुळाशी कसं जायचं, माणसं कशी शोधायची, सूत्र कशी जोडत जायची आणि आपल्याला हवं तसा आउटपुट कसं मिळवायचा, हा एक संस्कार त्या 15 वर्षात जो सुरुवातीला झाला, त्याचा फायदा हा असा झाला, की पूर्णतः अनोळखी जिल्ह्यातही मी गेलो तरी त्या ठिकाणी अशी माणसं शोधणं त्या मनाने सोपं गेलं. मुळात मला बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतं, मला माणसं जोडायला आवडतं. आणि माणसं जोडत गेलेत ना, की तुमची कामं सोपी होतात. आणि यात वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही आहे. मला कुणाकडनंच कुठली जाहिरात नको आहे. मला काय हवंय, तर मला चांगल्या पद्धतीने शून्यातनं उभा राहिलेला असा एखादा माणूस हवाय, की जो इतरांना रोजगार निर्माण करून देतो आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतो. मला हे नवीन पिढीसमोर मांडायचं आहे, अशी माणसं सांगा. मग मी DIC जायचो, MIDCत जायचो, औद्योगिक संघटना असतात, काही समाजातले व्यक्ती असतात, काही पत्रकार मित्रमंडळी असतात आणि 4 ठिकाणी बोलत राहिलो, की कुठून ना कुठून काही काही रेफरन्सेस मिळत जातात. त्यातनं एक मास्टर लिस्ट तयार व्हायची, त्यातनं मग माणसं पारखायची, प्रत्यक्ष जाऊन भेटायचं, बोलायचं, माणसं कशी आहेत, काम कसं आहे. तुम्हाला गंमत वाटेल, काही ठिकाणी मी भेटण्यासाठी किंवा मुलाखतीची वेळ ठरवून घेण्यासाठी गेलो आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं, की नाही, काही गडबड आहे. यांना आपल्या निकषात हे नाव नाही बसत आहे. मी अगदी प्रेमाने, नम्रपणाने पण स्पष्टपणे त्यांना असं सांगितलं, की सॉरी, आमची चौकट ही अशी ठरली आहे आणि तुमचं काम या चौकटीत बसतंय असं मला आत्तापर्यंतच्या आपल्या चर्चेत वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणाल तसं करू. आणि माझा अनुभव 100% असा चांगला आहे. हे वाईटातलं चांगुलपण असं, वाईटातलं म्हणणार नाही, पण तशा सगळ्या ह्याच्यातलं चांगुलपण असं, की त्यांनी पण हे मान्य केले, की नाही, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, या पुस्तकात आम्ही बसू शकत नाही, आपण थांबूया. प्रत्येक जिल्ह्यात असं एखादं उदाहरण असं पण घडलेलं आहे. पण याच्यातला दुसरा जो पार्ट आहे, की अशी पण काही उदाहरणं घडली आहेत, की मी त्यांना भेटायला गेलो, त्यांच्याबद्दल मला लिहायचं होतं. त्यांना मी हे सगळं सांगितलं आणि तुमच्याबद्दल लिहायचं आहे. या पुस्तकात साधारण एक 25 ते 30% माणसं अशी आहेत, की ज्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा काही छापून आलंय. याआधी ही माणसं जगाला माहिती नव्हती. त्यांचे क्लायंट सोडून जगाला माहिती नव्हती. काही अशी आहेत, जी या अशा प्रसिद्धीसाठी रिलक्टंट होती. त्यांच्या मुलाखती मिळवण्यासाठी मला बऱ्यापैकी मेहनत करायला लागली. मला त्यांना अन्य कोणी त्यांच्या परिचयाच्या माध्यमातून त्यांच्यावरती थोडासा दबाव आणायला लागला, की अरे, चांगल्या गोष्टीसाठी चालू आहे हे. हे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन आहे त्या जिल्ह्याचं. या जिल्ह्यातलं एक प्रातिनिधिक स्वरूपातली ही माणसं, की जी चांगल्या पद्धतीने व्यवसाय उद्योग करतायत, उभी राहिली आहेत, हा आदर्श समोर नवीन पिढीच्या ठेवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर तू आलं पाहिजे. असा पण काही, आणि काही माणसं अशी भेटली, की जी शेवटपर्यंत बदली नाहीत, ती या पुस्तकात नाही आली. त्यांच्या कामाबद्दल नक्कीच आदर आहे, पण मला कुठंतरी असं वाटतं, की त्यांनी या अशा प्रकारच्या मुलाखतीसाठी परवानगी द्यायला हवी होती. काय असतं, कुठलंही डॉक्युमेंटेशन हे लॉंग टर्ममध्ये उपयोगाचं असतं. तुमचा मोठेपणा सांगण्यासाठीच हे लिहिलं पाहिजे असं नाही, तर तुमची वाटचाल समाजासमोर मांडणं ही पण तुमची एक वेगळ्या प्रकारची समाजसेवा आहे. उद्योजक घडला, शेतकरी विकसित झाला, शेती आधारित उद्योग विकसित झाले, तर देश मोठा होणार आहे. आपण सुपर पॉवर महासत्तेची चर्चा करतो, नोकऱ्या करून देश घडणार नाही. आपण त्या मानसिकतेतनं ब्रिटिशकालीन बाहेर आलं पाहिजे. आपल्याला जर ते सगळं जुनं वैभव मिळवायचंय, ती महासत्ता आपण होतो, जागतिक बाजारपेठेत प्रगत होतो, हे व्यापाराच्या, उद्योगाच्या आधारावर होतं, नोकऱ्यांच्या आधारावर नाही. तर ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून जेव्हा त्यांना मी भान त्यांच्यासमोर त्यांचं जागृत करायचा प्रयत्न करायचो, त्यातनं मग चर्चा सुरू व्हायची. आणि मग काय असतं, की मी मुलाखत घेत नाही, मी गप्पा मारतो.
माझ्याकडे कुठलंही, एवढ्या सगळ्या हजार मुलाखती झाल्या, माझ्याकडे छापील क्वेश्चनियर आजही नाही. मी त्या ठिकाणी जातो, त्या प्रिमायसेसमध्ये जातो, ते मात्र आवर्जून करतो की तो उद्योग, तो व्यवसाय, ते काम ज्या प्रिमायसेसमध्ये चालू आहे. मी वरती नाशिक जिल्ह्याच्या वरती सातपुड्याच्या त्या पर्वतरांगापासनं ते खाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी गोव्याच्या सीमेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात जाऊन त्यांना भेटलोय, त्यांच्याशी गप्पा मारल्यात, त्यांचा व्यवसाय समजून घेतलाय आणि साधारण आता एक असं झालंय की कुठेही त्या उद्योगाच्या त्या प्रिमायसेसमध्ये पाय ठेवला की ती नाडी कळायला लागते त्या उद्योगाची, तिथं काय चालू आहे, जे चालू आहे ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आणि मग पॉझिटिव्ह असेल तर अर्थात पुढं, आणि मग गप्पा मारताना त्या व्यवसायाशी संबंधित आधी बेसिक माहिती मिळालेली असतेच, त्या प्रकारचे व्यवसाय अन्य जिल्ह्यातले पाहिलेले असतात. आणि मग आपल्या माणसांच्या याच्यातलं एक वैशिष्ट्य, एक गंमत अशी असते की आपण बोलताना पण पहा ना, की मी तुम्हाला विचारलंय की काय संतोषजी तुम्ही कुठले, मग तुम्ही सांगाल मी कळमचा. अरे हो का, मग मी खामसवाडीचा. कळमच्या बाजूला 20 किलोमीटरवरती कुठेतरी एक नाळ जोडली जाते. मोदींच्याकडे हा प्रयोग फार छान करतात ना ते. भाषणं करताना कर्नाटकात गेले तर कर्नाटकातला संदर्भ देतात, पूर्वांचलात गेले तर तिथला संदर्भ देतात. तर हा संदर्भ बऱ्याच ठिकाणी काम करून जातो. त्यांच्या ओळखीची 4 नावं, त्यांच्या व्यवसायातली काही गुपितं मी त्यांच्यासमोर सांगितली की ते बोलायला लागतात. आणि मग गप्पा कितीही वेळ चालतात. माझी अशा प्रकारे मॅक्झिमम रंगलेली मुलाखत जवळजवळ 13 तास चाललेली आहे. मी बापरे! सकाळी त्यांच्याकडे गेलो, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, आणि मग रात्री उशिरा टाटा करून पुढे निघालो. गप्पा मारल्या. वा. हाच धागा पुढे घेऊन मला प्रश्न विचारायचा आहे, आणि तोच बहुतेक जरा कळीचा प्रश्न आहे सगळ्यामध्ये. तो म्हणजे आजवरच्या तुमच्या काय हजार मुलाखती तुम्ही घेतलेल्या आहेत, शेकडो व्यक्तिमत्व उद्योजकांची तुम्ही शब्दबद्ध केलेले आहेत, किंवा त्यांची तुम्ही मगाशी बोललात तर शब्दचित्र काढलेली आहेत, नाही का? बरोबर. आपण पॉडकास्ट सुरू बरोबर. होण्याआधी जेव्हा अगदी. बोललेलो आहे तेव्हा तुम्ही होय. तो शब्द वापरला होता खूप छान पद्धतीने. हे सगळं रेखाटताना अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या ज्या अनेकांमध्ये समान तुम्हाला आहेत असं वाटतं, म्हणजे ते सूत्र समान आहे सगळीकडे, आणि अशा कुठल्या गोष्टी वेगळे पण प्रत्येकाचं अधोरेखित करत होत्या? येस. खरं याचं उत्तर बऱ्यापैकी सविस्तर, किंवा एक 2-4 व्याख्यानाचा विषय होऊ शकेल असं याचं उत्तर सांगता येऊ शकेल. पण अगदी संक्षेपाने नटशेलमध्ये सांगायचं, एक 6-7 मुद्दे प्रामुख्यानं मांडता येतील. अशी मुद्द्यांची यादी पण साधारणपणे 15 ते 20 पर्यंत जाऊ शकते, गुणवैशिष्ट्यांची. कॉमन ज्याला आपण गुणधर्म म्हणतो ना अशा ह्याच्यात. तरी पण एक ठळक जर सांगायचं, अ, सगळ्यात पहिल्यांदा मला काय सांगावं असं वाटेल तर प्रामाणिकपणा किंवा सचोटी. उद्योजकामधला किंवा कुठल्याही ह्युमन बिईंगमधला हा मला असं वाटतं की सगळ्यात प्राथमिक आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे, जो मला या सगळ्यांच्यामध्ये दिसला. दुसरा विषय पॅशन, मनापासून एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. कळकळ ज्याला आपण शब्दकोशामध्ये कळकळ असा त्याचा अर्थ दिलेला आहे. पण त्या कळकळी म्हणजे थोडक्यात आंतरिक इच्छा की येस, मी याच्याशिवाय जगू शकणार नाही. उद्योजकामध्ये तो एक महत्त्वाचा भाग आहे. तिसरं चिकाटी. तुम्ही उद्योग सुरू करता, तुमचं प्रॉडक्ट तयार होतं, तुमच्या सर्व्हिसेस रेडी असतात. असं कधीच होत नसतं की लोक रांग लावून उभे आहेत आणि अरे वा तुमचं प्रॉडक्ट फार छान आहे आणि आम्हाला विका. असं नसतंच. संघर्ष असतो, पहिल्या पायरीपासून संघर्ष असतो. तुमच्यातली गुणवत्ता, तुमच्या प्रॉडक्टमधली गुणवत्ता, तुमचं स्किल, असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्यातनं एक एक टप्पा पार करत पुढे जाता, त्यावेळेला तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते. तर चिकाटी, खेळपट्टीवर टिकून राहणं, मगाशी आपण जे बोललो ते फार महत्त्वाचं. या चिकाटीबरोबर आत्मविश्वास किंवा जिद्द आपण ज्याला म्हणतो. नुसतीच चिकाटी नाही तर ती तो आत्मविश्वासही हवा आहे की या समोरच्याला आपण कॅटर करू शकतो. तर चिकाटीने खेळपट्टीवर उभ्या पण रनच होत नाहीयेत, मजा नाही. रन पण झाले पाहिजे. सुरुवातीला 1-2 होतील, मग 4 बसतील, 6 बसतील. पण हा एक महत्त्वाचा भाग. दूरदृष्टी महत्त्वाची आहे. आपल्या व्यवसायात आणि जगात, आपल्या मार्केटमध्ये नवीन काय घडणार आहे याचा वेध घेता येणं. त्याच्या आधारावरती तुम्हाला तुमच्या धंद्याची, उद्योगाची, व्यवसायाची गणितं मांडता येऊ शकतात. इनोव्हेशनचा भाग एक महत्त्वाचा आहे. जे जगात नाही आहे ते तुम्ही देऊ शकता का? किंवा जे जगात आहे त्यात आणखी काय व्हॅल्यू एडिशन तुम्ही करू शकता का? साध्या साध्या गोष्टी आहेत. साधं सिंपल उदाहरण आहे. एकेकाळी मी एम-ए-टी वापरायचो. आज एम-ए-टी मार्केटमध्ये दिसतच नाही आहे. कारण टू व्हीलरच आहे. पण इनोव्हेशन आला. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग व्यवस्थापन, मॅनेजमेंट. तुमच्याकडे जे काही आहे त्याचं एक सुयोग्य मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. साधारणपणाने एक यशाची सूत्र म्हणायचं झालं तर ही सगळी सूत्र घेऊन जर तुम्ही उभे राहिलात त्या खेळपट्टीवर, तर यश मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. माझं एक निरीक्षण हे अशा पद्धतीचं आहे. आणि आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने ह्याच गोष्टीकडे जर पाहिलं तर अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला आढळल्या का की ज्याच्यात आपण थोडंसं कमी पडतोय, त्या जर मिळाल्या
तर हीच माणसं आणखी वेगानं पुढे जाऊ शकतात किंवा गेली असती किंवा आता ते त्या ट्रॅकवरती आहेत. त्याला मला असं वाटतं ग्रूमिंग एक फार महत्वाचा भाग आहे. काय असतं की मूळ माणूस जो असतो ना, ठीक आहे काही थोडेफार फरक असतील, परंतु मूळ माणूस मुळात चांगला असतो, प्रामाणिक असतो. काही करून दाखवावं अशी क्षमता त्यातल्या साधारण निम्म्यामध्ये असते. दूरदृष्टी त्यातल्या 10% असते. असं करता करता 100तला एखादा माणूस हा अशा गोष्टीसाठी बऱ्यापैकी सज्ज असू शकतो. त्याला प्रॉपर पैलू पाडणं, त्याच्या मनात ती जाणीव, तो आत्मविश्वास निर्माण करणं आणि हा आत्मविश्वास निर्माण करत असताना मला दुसरं एक असं वाटतं, की तरुणांना उद्योजक व्हा अशी भाषणं करून उपयोग नाही. तर तरुणांना उद्योजक व्हा. तुमच्या जिल्ह्यातली ही उद्योजक मंडळी जी तुमच्यासारखीच होती, जी काही वर्ष तुमच्यासारखीच सायकलवर फिरत होती, ज्यांचे आईवडील तुमच्यासारखेच शेतकरी होते किंवा तुमच्या आईवडिलासारखेच शिक्षक अन्य काही होते. तुमच्याकडे काहीच नव्हतं, यांच्याकडे पण काही नव्हतं. पण ही उभी राहिली आहेत, मोठी उलाढाल करतायत. तुम्ही हे करू शकता. ही उदाहरणं म्हणजे आपण जे म्हणतो ना मुलांच्या बाबतीमध्ये पालकत्वाच्या विषयामध्ये सांगताना मानसशास्त्रज्ञ असं सांगतात, की मुलांना शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग काय? तर त्यांच्यासमोर तसं आचरण करून दाखवा. याच पद्धतीने या तरुण पिढीसमोर असं काही करू इच्छिणाऱ्या लोकांसमोर जर त्यांच्या त्यांच्या परिसरातली, त्यांच्या भागातली अशी जिवंत उदाहरणं ठेवली, ठीक आहे प्रत्येकाला टाटा, बिर्ला, अंबानी नाही होता येणार. पण आपापल्या जिल्ह्यात, आपापल्या गावात तर ते एक उंची नक्कीच निर्माण करू शकतात. ही उदाहरणं कुठेतरी त्यांच्या मनाशी भिडतील असं मला वाटतं. ही अशी उदाहरणं मांडायची हाच आमचा प्रयत्न या पोलादी माणसाच्या माध्यमातून चालू आहे. आणि या मालिकेत अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का, जी खरोखर वाचायलाच हवीत, त्याचा अनुभव, त्याची अनुभूती प्रत्येकाने घ्यायलाच हवी, जेणेकरून आपल्या मनात कुठेतरी प्रेरणा जागेल, टिकेल, वृद्धिंगत होईल? नक्कीच. खरं तर म्हणजे मी अशी बढाई मारण्यासाठी म्हणून नाही, पण या लिहिलेलं माझं सगळी ही हजारच्या हजार उदाहरणं ही खरोखर वाचण्यासारखी. ती मी लिहिली आहेत म्हणून नाही. मी लिहिलेली 1000 असतील, माझ्यासारख्या अन्य लेखकांनी लिहिलेली हजारो असतील. कारण ती व्यक्ती तशी अल्टिमेट आहे. माझ्या लहानपणी एक आमचे एक नारायण मामा नावाचे गृहस्थ आमच्या खेडेगावात राहायचे. त्यांच्या बोलण्यातनं एक शब्द कायम यायचा, की सब सेट हो गए तो गधे को हाकलना. वास्तव हे आहे की सगळे सेट होऊ शकत नाहीत, सगळे उद्योजक होऊ शकत नाहीत. ही फॅक्ट आहे. जसं मी म्हणालो 100तला एखादा, 1000तला एखादा, लाखातला एकदा याच माणसाकडे ती जबाबदारी आलेली असते. त्यामुळं मुळात तो माणूस जगावेगळाच असतो. त्यातली जर काही माणसं समोर ठेवायची, सांगायची झाली तर नक्कीच मगाशी मी जे काही गुण मांडले त्या गुणाशी संबंधित व्यक्ती मांडायची झाली तर नक्कीच मांडता येऊ शकतील. एक सुरुवात मी करेन सांगलीपासनं. सांगलीमध्ये विश्रामबाग भागात एक हॉटेल आहे. हॉटेल हनुमान नावाचं. हनुमान डोसा हा त्यांचा तिथला प्रसिद्ध ब्रँड. हे हॉटेल असं आहे की जे उडपी माणसाने मराठी माणसाला विकलेलं आहे. जनरली उडपी माणसं ही व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत. बाहेरच्या राज्यातनं येऊन खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय ते करतात. पण इथं एक अपवाद असा घडला की एका उडपी माणसाने मराठी माणसाला हे हॉटेल विकलेलं आहे. आणि हा मराठी माणूस कोण आहे तर हरिभाऊ कुलकर्णी. हरिभाऊंच्या बद्दल जर सांगायचं झालं तर म्हणजे माझं हे खूप आवडतं व्यक्तिमत्व आहे. हरिभाऊंच्या बद्दल सांगायचं झालं तर हरिभाऊंचं शिक्षण जेमतेम 2री-3री पर्यंत झालेलं आहे. हरिभाऊंचं बालपण अनाथपणात गेलेलं आहे. म्हणजे ते एक 2-2.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या आईनी लोकांच्याकडची घरकामं वगैरे करून त्यांना आणि त्यांच्या धाकट्या भावाला, जो धाकटा भाऊ त्यावेळेला 6च महिन्याचा होता जेव्हा त्यांचे वडील गेले आणि घरमालकांनी भाडं नाही दिल्यामुळं त्या खोलीच्या बाहेर काढलं. सांगलीच्या घाटावरती जी मंदिरं वगैरे आहेत त्या मंदिरात राहून 3-4 वर्ष या माऊलीनी मुलांना सांभाळलं. हे त्यांचं लहानपण. आपल्याकडं तो थोडासा सुपरस्टिशियस भाग असेल, कोणाला अंधश्रद्धा वाटेल, कोणाची श्रद्धा असेल, पण भूत-प्रेत उतरवण्यासाठी मध्यरात्री तिकिटीवर किंवा चौकात जाऊन तो भाताचा एक गोळा ठेवला जातो ना, तर या हरिभाऊंचं लहानपण त्या वातावरणात गेलं की एखाद दिवशी रात्रीची भांडी वगैरे घासून घरी येताना आईंना त्या घरमालकिणीने आपल्या घरचं उरलं-सुरलं धान्य दिलेलं नसेल, अन्न दिलं नसेल, तर त्या दिवशी उपवास घडायचा आणि पोटात पडलेली आग या हरिभाऊंना त्या चौकातला तो भाताचा जो काही गोळा ठेवलेला आहे, तो खायला बाध्य करायचा. त्याच्यावरचं ते हळदी, कुंकू वगैरे ते सगळं बाजूला काढून, त्या टाचण्या बाजूला काढून ते आणि त्यांचा धाकटा भाऊ तो भात खाऊन जगायचे. त्यांची आई जगायची. पण मनात उर्मी होती की आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग लहानपणापासून कुठं एखाद्या टपरीवर जाऊन कब्बशा मिसळ आणि असं करता करता एक छोटी टपरी टाकली चहाची. ती पण महापालिकावाल्यांनी उचलून नेली. मग दुसऱ्या एका मेसमध्ये नोकरी करायला लागले आणि मग ते करता करता कोणीतरी त्यांना अशी एक ऑफर दिली की माझ्या कॉलेजमध्ये मेस चालते, तर तिथलं स्वयंपाकाचं काम तू बघशील का? आणि त्याने पिक्चर पुरवला, आता हे आपल्याला करायचं आहे. तिथून ती सुरुवात झाली
त्यांनी तिथली मेस आणि त्या मुलांचं जेवणखाण वगैरे बनवून द्यायला सुरुवात केली. तिथनं मग आणखी काही कामं सुरू केली. मग एक उरलेल्या वेळेत काय करायचं, तर एक असाच मूव्हिंग असे ते काही हे असतात ना गाडे, तर तशा ह्याच्यावरती वेगवेगळ्या चौकात जाऊन ते डोसा वगैरे बनवून विकायचे. हे सगळं करता करता एक 7, 8, 10 वर्षे गेली आणि त्यांना असं वाटायला लागलं, तो कॉन्फिडन्स आला की असं आपण काही करू शकतो. त्यांनी एक हॉटेल सुरू करायचं ठरवलं. योगायोगाने एक हॉटेल विक्रीला निघालेलं होतं, ते त्यांनी खरेदी केलं. आज परिस्थिती अशी आहे, साधारणपणे एक 30 वर्षाच्या प्रवासानंतर हरिभाऊ आणि त्यांच्या भावाने मिळून तिथं 2 हॉटेल्स उभी केलेली आहेत, जी अतिशय उत्तम पद्धतीने चालतात. हरिभाऊ रोज जवळपास 7,500 ते 8,000 लोकांना जेवू घालतात, मेस आणि हॉटेलच्या माध्यमातून. ठीक आहे, याचा मोबदला ते घेतात. परंतु एक काळ असा होता की त्यांना खाण्यापिण्याची दरात होती. अशी व्यक्ती आज 7,000 ते 8,000 लोकांना जेवू खाऊ घालते. त्यांचा मुलगा आता त्यांच्या व्यवसायात आलाय. त्यांनी ठरवून हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी याच व्यवसायात यायचं ठरवलं. मधल्या काळामध्ये त्यांनी स्वतःचा एक चहाचा ब्रँड निर्माण केला, हरमन चहा नावाने. हे जे काही वेगवेगळ्या ठिकाणी चहाची दुकानं असतात, तशात हरमन नावाने त्यांनी, हरिभाऊमधलं हरी असं त्यांनी हे केलं. साधारण कोविडच्या काळामध्ये या हरमन चहाची सुरुवात झाली. 3-3.5 वर्षामध्ये हरमन चहाची जवळजवळ 300 आउटलेट महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात उभी आहेत. हरिभाऊ ते चित्र, सांगलीतल्या कृष्णाकाठी मंदिरात राहून तो भाताचा खाली ठेवलेला उंडा खाणारा एक हरिभाऊ, आणि आजचा हरिभाऊ की ज्यांचा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर हा काही कोटींची उलाढाल असणारा कदाचित हा बिझनेस आहे. एक नवीन छान हॉटेल ते कृष्णाकाठी उभं करतायत, जागा खरेदी केली त्याच्यासाठी. नवीन पिढी आलेली आहे. याची मग मूळ तत्व, इथं शिक्षण नाही आहे. इथं बाकी ज्याला आपण बाह्य सगळं कुठला क्लास त्यांनी लावलेला नव्हता, कुठल्या संस्थेत जाऊन मार्गदर्शन घेतलेलं नाही, कुठली डिग्री आणलेली नाही, मुलांनी घेतलेली आहे. हरिभाऊंच्याकडे नाही आहे. पण कुठेतरी तो प्रामाणिकपणा, ती कळकळ, चिकाटी मला हरिभाऊमध्ये म्हणजे तशा अर्थाने आजचा विचार केला तर एका अशिक्षित माणसामध्ये उद्योजकतेतल्या सगळ्या गुणांचा समुच्चय दिसतो. भन्नाट उदाहरण आहे. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये आजही एसटी जात नाही. अशा ठिकाणावरनं शिकण्यासाठी सचिन काटे नावाचा तरुण संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये आला. काय शिकायचं माहिती नव्हतं. कोणीतरी सांगितलं की तू BSc ॲडमिशन घेत. त्याने BSc घ्यायचं ठरवलं. बाकीचे क्लासेस फुल होते. कम्प्युटर सायन्सला जागा आहे, तिथं करून पहा असं सांगितलं, म्हणून त्याने कम्प्युटर सायन्सला, कम्प्युटर माहीत नाही आणि सायन्स माहिती नाही असा माणूस इथं आला आणि एका हॉटेलमध्ये फरशी पुसणं आणि झाडू काढणं अशी एक नोकरी मिळवून त्यांनी कामाला सुरुवात केली. एकीकडे कम्प्युटर सायन्स शिकत होता, दुसरीकडे हॉटेलमध्ये त्याच्या लक्षात आलं की रिसेप्शन काउंटरवरती अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट देता येतील. तिथं कामाला सुरुवात केली. हळूहळू त्या कम्प्युटर सायन्सच्या अभ्यासाचा उपयोग त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून सुरू केला. आपल्या हॉटेलसाठी देशातले परदेशातले काही ग्राहक मिळवायसाठी ऑनलाईन जाहिराती वगैरे त्यावेळेला इंटरनेट सुरू झालेलं होतं. आज परिस्थिती अशी आहे की इन्फोगार्ड सोल्युशन्स नावाने त्यांची एक मोठी कंपनी, ज्याच्यात जवळपास 100 अशा तरुणांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. त्यांची पण उलाढाल काही कोटींची आहे. आणि आज ही जी काही वेगवेगळी ॲप्स आपण बघतो ना, वेगवेगळ्या पर्यटनाशी संबंधित, नावं घ्यायची तर मेक माय ट्रिप असेल, गोवा बिबो असेल, अन्य गोष्टी असतील, या सगळ्यांच्या ॲप्समधला टॅक्सी बुक करण्याचा जो काही त्यातला पार्ट आहे, त्या सगळ्या टॅक्सीज आणि देशभरातल्या या सगळ्यांचा डेटाबेस सचिन काटेंच्याकडे आहे. आणि या सगळ्या ॲप्स आणि सगळ्या वेबसाईट काट्यांच्या कंपनीशी जोडल्या गेल्यात आणि तिथून ही बुकिंग्स मार्गी लागतात. म्हणजे एक रॉ व्यक्तिमत्व, जे अतिशय, ज्याला आपण चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणतो, इथपासून त्या माणसाची सुरुवात. परंतु ती जी पॅशन की मला काही करायचंय, मला स्वतःला सिद्ध करायचंय, मी ग्रामीण भागात आलो असलो म्हणून काय झालं, शहरातल्या माणसापेक्षा मी कुठेही कमी नाही आहे. आणि त्यांनी स्वतःला घडवलं, स्वतःला विकसित केलं. अर्थात तुमच्यात काही चांगले गुण असतील तर समाजही तुम्हाला खूप चांगली साथ देतो. आणि परत एकदा तोच विषय की तुम्ही इनोव्हेटिव्ह काय देताय. तुम्ही तुमच्या क्लायंटला अनेक ठिकाणी त्यांनी असं केलं की मी तुमची वेबसाईट बनवून देतो, तुम्ही मला पैसे देऊ नका, 3 महिने ट्रायल घ्या. 3 महिन्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला बिझनेस मिळतोय, तर मग मला माझे पैसे द्या. आणि 2.5 महिन्यात लोकांनी बोलवून घेऊन त्यांचे पैसे दिलेले आहेत. हे पण त्यावेळेला घडलेलं आहे. हे एक उदाहरण. अशी असंख्य उदाहरणं आहेत. आमची विलास शिंदे आहेत, सह्याद्री ॲग्रो. आज खूप मोठं नाव आहे हे, खूप मोठं, म्हणजे अनेक चांगले मोठे उद्योजक आहेत, त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला जातात. या माणसाने आयुष्यात 3 वेळेला शून्य काय मायनसमध्ये जाऊन धडपडून स्वतःला उभं करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 10,000 शेतकरी त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि सह्याद्री ॲग्रो हे या कृषी प्रक्रिया उद्योगातला एक मोठा ब्रँड झाला. या माणसाची धडपड तर म्हणजे हाही असाच गोठ्यात वाढलेला माणूस ज्याला म्हणूयात. गोठ्यावरनं आठवलं एक अजून फार इंटरेस्टिंग नाव आहे. आता ते बेंगलोरला असतात.
TAS टास नावाची त्यांची संस्था आहे. आपण ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी हे झाला, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव जेव्हा अगदी नवं होतं 10, 15, 20 वर्षापूर्वी, त्या काळात या क्षेत्रात उतरलेली ही व्यक्ती आहे. साधा इनिशियली BA आणि MA इंग्लिश असलेला माणूस आहे. पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्यांनी कम्प्युटर आणि या सगळ्या याच्यात प्रोग्रामिंग याच्यात स्वतःला विकसित केलं. बुलढाण्याजवळ सव नावाचं एक 2-2.5 हजार लोकवस्तीचं गाव आहे. तिथल्या शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला माणूस, ज्याचे आईवडील दोघंही 10वी पर्यंत पोहोचलेले नाहीयेत. गोठ्यात राहून वाढलेला माणूस, पण लहानपणापासून रेडिओ ऐकायची सवय. आणि रेडिओ ऐकायचं तर विविध भारती नाही, ते परदेशातले न्यूज चॅनल्स. आणि त्यातनं स्वतःची इन्साईट विकसित करत गेले. पुणे विद्यापीठातनं त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, सॉफ्टवेअरमध्ये आले, प्रोग्रामिंगच्या विषयात हे केलं. आणि आज यांचा एकही क्लायंट भारतात नाही आहे. युरोप आणि अमेरिकेत यांचे सगळे क्लायंट आहेत. हे त्या क्लायंटना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सर्व्हिस भारतात बसून देतात. यांच्याकडे नोकरी कोण करतात, तर यांच्याकडे डॉक्टर नोकरी करतात, यांच्याकडे इंजिनियर्स नोकरी करतात. जवळजवळ 200 डॉक्टर आणि इंजिनियर्सना नोकरी देणारा हा माणूस, जे स्पेशलाइज सर्व्हिस पर्टिक्युलरली लॉ आणि मेडिकलच्या फील्डमध्ये देतात आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली. आणि यांनी त्यात पण एक वेगळा प्रवाह आणला. बाकी ठिकाणी प्रोग्रामिंग हे कम्प्युटरवरती वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये होतं. यांनी चित्राद्वारे प्रोग्रामिंगचा एक वेगळा ट्रेंड आणला, जो आणखी काही त्या क्षेत्रामध्ये वेगळा प्रयोग करतोय. सिंपल साधी माणसं आहेत ही सगळी. यांचं नाव काय म्हणालात? त्याचं नाव मदन पंडित. अतिशय साधा सरळ अशा याच्यातला माणूस. त्यांची मित्रमंडळी आजही या बुलढाण्याच्या परिसरात आहेत. त्यांच्याबद्दल लिहित असताना बुलढाण्यातही मी होतो, तिथनंच मला अर्थात हा रेफरन्स मिळाला. तर तिथे त्यांच्या मित्रमंडळीशी बोललो. कोणी शिक्षक आहेत, कोणी आणखी कोणी आहेत. आजही त्यांचा तिकडे कनेक्ट व्यवस्थित आहे. आपल्या परिसरासाठी काही करायची इच्छा आहे. पण हे सगळं त्याचा बेस इनोव्हेशन, पॅशन, दूरदृष्टी ज्याला आपण म्हणूयात, या सगळ्या गोष्टीतनं हे सगळं विकसित गेलं. असंच एक सोलापूरमधलं नाव आहे, राजेश गोस्की असं त्यांचं नाव आहे. सोलापूर आपल्याला माहिती आहे टेक्स्टाईल नगरी आहे. पण जेव्हा मी सोलापूरमध्ये अशी माणसं शोधायला गेलो आणि वस्त्रोद्योग नगरी, तर वस्त्रोद्योगातलं नाव आलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. मग अनेक नावं मी शोधत होतो. माझ्या असं लक्षात यायला लागलं की काही ठिकाणी तर असं आहे की ब्रँड सोलापूरचा आहे, पण ते बाहेरून तयार माल घेऊन येतात, आपल्या नावाचा ठप्पा मारतात आणि सोलापूरमधनं विकतात. अरे म्हणलं, यात काही मजा नाहीये. आपला ब्रँड पाहिजे ना स्वतःचा. तुम्ही उद्योजक आहात तर यू आर नॉट रिसेलर, तुम्ही उत्पादित करताय काहीतरी. मग हे शोधताना मला हा राजेश गोस्कींचा रेफरन्स मिळाला. त्यांना भेटायला गेलो. हे मूळचे दक्षिण भारतातले, एकेकाळी 100-1 वर्षापूर्वी केव्हा मायग्रेट झालेली माणसं. यांचे वडील एका कुठल्या तरी अशाच एका टेक्स्टाईल उद्योगामध्ये हातमाग चालवायचे. तिथं जाऊन काम करायचे नाही. तुमच्या घरात इथे खड्ड्यातले काही हातमाग असतात जुने पारंपरिक, त्याच्यात काही वस्त्र वळून वगैरे विणून विकायचे. हे इंजिनियर झाले. आणि कुठेतरी वाटत होतं की आपण आपल्याच क्षेत्रात काहीतरी करायला पाहिजे, कारण आपल्याकडे ती परंपरा आहे. पण वडिलांचा तीव्र विरोध की माझ्या आयुष्याचं मातेरा झालं, तुला इंजिनियर केलं, तू कशाला याच्यात परत येतो, तू तुझं वेगळं काही कर. अक्षरशः एक वेळ अशी आली की वडिलांनी यांना घराच्या बाहेर काढले की तू माझ्या घरात राहायचं नाही. यांना राहायला घर नव्हतं, घरातलं पॅकिंग नव्हतं, स्वतःची जागा नव्हती, स्वतःची यंत्र नव्हती, माणसंही नव्हती. याने सगळ्या गोष्टी भाड्याने मिळवल्या. पण याने वेगळा विषय काय काढला की टेरी टॉवेल, लक्झरी हॉटेल्समधली जी टॉवेल्स असतात त्याला टेरी टॉवेल असं म्हटलं जातं. टर्किश म्हणतो ना आपण. टर्किश टॉवेल जे म्हणतात त्याचं मूळ नाव टेरी टॉवेल. टर्किश हा आपल्याकडे झालेला पुढच्या याच्यातला अपभ्रंश, पण याचं मूळ नाव टेरी टॉवेल. टॉवेल्स आणि नॅपकिन्स या 2 उत्पादनांना युरोप आणि अमेरिकेमध्ये हॉस्पिटल आणि हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेल या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी मागणी आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. अर्थात हे सगळं बाहेरचं पाहत असताना आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला त्या क्षेत्रात उतरायचं आहे. त्याला घरातनं विरोध होता की परदेशात तुम्ही माल पाठवता पैसे, इथं आपल्याकडे कसं असतं की ॲडव्हान्स द्या, मग तुम्ही माल देतो आणि बुडाला तरी गच्ची पकडायला माणूस समोर असतो ना. तुम्ही परदेशात जाऊन कोणाची गच्ची पकडणार आहात. या माणसांनी ती सगळी जी काही निर्यातीच्या साठीची आवश्यक फॉर्मॅलिटीज आहेत, असं नसतं की तुम्ही निर्यात केली म्हणजे तुमच्या नियंत्रणाबाहेर सगळं असतं. त्याच्यामध्ये अनेक क्लॉजेस असतात, तुम्हाला करार करायचे असतात, LCs असतात. बाहेरच्या देशांच्या वकिलातींशी तुम्ही हे सगळे रिलेशन्स डेव्हलप करू शकता आणि अतिशय सेफ पद्धतीने निर्यात करून तुमचा पैसा जो काही असेल तो तुम्ही मिळवू शकता. ऑफकोर्स तुम्हाला ती क्वालिटी कमिट केलेली द्यायला लागते. सुरुवातीला 2-3 ऑर्डर्स यांनी मर्चंट एक्सपोर्टर्सच्या माध्यमातून मिळवल्या. मर्चंट एक्सपोर्टर म्हणजे एक्सपोर्ट लायसन्स त्यांच्या नावावरती असतं आणि तुमचा माल ते खरेदी करून बाहेर विकतात. अर्थात कमिशन एजंट त्याला आपण म्हणूयात. कमिशन त्यांना जातं, तुमचा कमिशनचा किंवा तुमचा उत्पन्नाचा एक मोठा भाग त्याच्याकडे जातो. याने ती यंत्रणा समजून घेतली आणि काही दिवसात स्वतःचं एक्सपोर्ट लायसन्स मिळवलं. आणि मागच्या 15-16 वर्षांमध्ये त्यांनी आपला बिझनेस इतक्या उत्तम पद्धतीने डेव्हलप केला की त्यांचा 100% माल परदेशात जातो.
जवळजवळ 10 एकरचं मोठं एक्सपान्शन ते स्वतःहून त्यांची करायची तयारी चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्यासारख्या 10 समव्यावसायिकांना सोबत घेऊन त्यांनी टेक्सटाईलचं एक क्लस्टर सोलापूरमध्ये उभारलंय. जी खूप सुंदर यंत्रणा सरकारच्या आहेत. पर्टिक्युलरली मागच्या 6-7-8 वर्षामध्ये उद्योगाशी संबंधित इतक्या सुंदर योजना. तुम्ही 10% गुंतवणूक करा, 90% गुंतवणूक सरकार तुम्हाला देतं, केंद्र सरकार, राज्य सरकार. आणि ज्या यंत्रणा तुम्हाला खरेदी करणं अशक्य आहे किंवा खूप जड जाते, तुम्ही 10 जण एकत्र या, 10% टाका, 90% सरकार देतं आणि तुम्ही तिथनं रिझल्ट मिळवा, त्यातनं कर्ज फेडा आणि तुमचं उत्पन्न वाढवा. अशा पद्धतीचं एक सुंदर क्लस्टर सोलापूरसारख्या गावात उभं आहे. अप्रतिम काम उभं केलेलं आहे. याच्या तळाशी काय आहे तर तीच परत पॅशन आहे, दूरदृष्टी आहे की असं आपल्याला याच्यात करायचं, जिद्द आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे बारकावे व्यवसायातले असतात ना, 4 लोक सांगतात म्हणून तुम्ही ऐक, हे नाही उपयोग. तुम्ही अनुभव घ्या, तुम्ही मेहनत करा, फील्ड वर्क करा, तुम्हाला मार्ग सापडतो. तळाशी कुठेतरी मग प्रामाणिकपणा आहेच. कारण प्रामाणिक असल्याशिवाय दुसरी ऑर्डर मिळत नसते. तुम्ही फक्त एकदा फसवू शकता, दुसऱ्यांना नाही फसवता येत. असे असंख्य नाव आहेत. कैलास राठी आमच्या नांदेडचे, तुलसी पेंट्स नावाचा त्यांचा ब्रँड आहे. हे जे आजकाल तुम्ही डेकोरेटिव्ह पेंट किंवा डिझायनर पेंट तुम्ही जे बघता ना, भारतात पहिल्यांदा सुरुवात नांदेडमध्ये झालेली आहे तुलसी पेंट्सची. हे आज पेंट्सची जाहिरातीमध्ये जी वेगवेगळ्या नटमंडळींच्या जाहिराती येतात, या पेंट्सच्या, त्या पेंट्सच्या आणि डिझायनर पेंट, ही सगळी तुलसी पेंटनी केलेल्या सुरुवातीचा पुढचा ते सगळं एक्सटेन्शन आहे. ज्यांच्याकडे त्यावेळेला ते बजेट नव्हतं त्यामुळे त्यांना पोचता आलं नाही, परंतु केंद्र सरकारने त्या काळात त्यांची दखल घेतलेली आहे. हा पण इंजिनियर माणूस आहे, खूप धक्के खाल्लेले आहेत, आजही अतिशय ठामपणे उभे आहेत. त्यांची पुढची पिढी आली, आज देशभरात 4 ठिकाणी त्यांनी आपले प्लांट उभे केलेले आहेत. ग्रामीण भागातनं खूप धक्के खाऊन अक्षरशः अनेक ठिकाणी तर असं होतं की रोजच्या 2 वेळेच्या जेवणाची वानवा होती. दास ऑफशोअरचं नाव कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल. समुद्रामध्ये ज्या काही बॉम्बे हाय सारखे जे प्लॅटफॉर्म असतात त्यांच्या दुरुस्तीची कामं 2च कंपन्या करतात, दास ऑफशोअर आणि L&T. दास ऑफशोअरचे खाडे परिवार, म्हणजे तसं जातीचा म्हणून उल्लेख नाही, परंतु यांचे वडील चर्मकाराचा व्यवसाय करायचे. दुकान नव्हतं, झाडाखाली बसून चपला दुरुस्त करणं हा यांचा मूळ व्यवसाय. अशा प्रकारच्या व्यवसायातल्या घरात जन्मलेला हा मुलगा. साधे ड्राफ्ट्समन आहेत ITIचे, पण स्वतःला विकसित केलं, अपग्रेड करत गेले. परत जिद्द, मेहनत, चिकाटी. त्यामुळे तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठे जन्माला आलेला आहात, कुठल्या गावात आला आहात, डझंट मॅटर. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करताय, स्वतःला कसं घडवताय, तुमची नियत काय आहे. मुळं जर चांगली असतील ना तर आपोआप पुढची फळं गोमटीच येणार आहेत त्याला. वा वा, खूपच सुंदर उदाहरणं तुम्ही दिली. खूप उदाहरण आहेत, म्हणजे सांगायला बसलो तर शेकडोनी उदाहरणं आणि खूप भरपूर वेळ, म्हणजे अनेक एपिसोड करता येतील. म्हणजे मला जर वाटतं प्रत्येक व्यक्तीवरती किंवा प्रत्येक उद्योजकावरती एक स्वतंत्र एपिसोड व्हायला हरकत नाही, की प्रत्येकाची कामगिरी आहे, नाही का. आणि कसं आहे माहितीये का की सगळ्यात महत्वाचा तो भाग, म्हणजे तसाही प्रयोग मी केला मध्यंतरी युट्यूब चॅनलवरती, पण मी ती सुरुवात केली होती, परत काही कारणामुळे थांबलं. परत मी सुरू करेन ते, कारण माझ्यात ती वृत्ती कुठंतरी आहेच आहे, नाही मला करायचं आहे, ती चिकाटी असायलाच पाहिजे. परंतु 2 पैलू याच्यातले महत्वाचे मी मानेन, की तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी अशा माणसांना प्रकाशात आणणं फार मोठा शब्द होईल, कारण ते स्वयंप्रकाशित आहेत. परंतु समाजासमोर ही उदाहरणं ठेवणं ही जबाबदारी आपली आहे. आणि दुसरी जबाबदारी या सगळ्या लोकांची आहे की यांनी स्वतःबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त झालं पाहिजे, यातनं समाज घडणार आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. आमच्या भाईनगरचेच, औरंगाबादचे ज्येष्ठ उद्योजक आहेत, आम्ही त्यांना इथल्या सगळ्या उद्योग जगताचं पालक म्हणतो. रामचंद्र भोगले, राम भोगले. निर्लेप ब्रँड आपल्याला माहिती आहे, मधल्या काळामध्ये तो बजाजने काही टक्के टेकओव्हर केला. तर त्या तो ब्रँड त्यांच्या घराण्याशी संबंधित आहे असे हे राम भोगले. त्यांनी माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये एक विधान असं केलं होतं की दत्ता जोशी जे काही काम करतायत, जे लेखन करतायत, उद्योजकांबद्दल लिहितायत, तर ते म्हणाले की हे लिहिणं आवश्यक आहे, या पद्धतीने हे डॉक्युमेंटेशन होणं आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे, समाजासमोर हे गेलं पाहिजे, हे दत्ता जोशी सारख्या लेखकांनी गेलं पाहिजे. इतकंच नाही तर उद्योजकांनी स्वतःहून पुढे येऊन गरज पडली त्याच्यासाठीचा खर्च करून, स्वतःच्या खिशातनं खर्च करून हे केलं पाहिजे. याचं कारण ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे. तुम्ही एखाद्या मंदिराला देणगी देणं, एखाद्या अन्नछत्राला देणगी देणं, काही एखादे करणं, ऑफकोर्स ती दानत महत्वाची आहेच आहे, तुम्हाला तुमचा हात देता असला पाहिजेच आहे, पण त्याचबरोबर तुमचं आयुष्य हे सुद्धा समाजासमोर उलगडलं पाहिजे. त्यातनं नक्कीच काही जणांना प्रेरणा मिळू शकते. हे प्रेरणा देण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. वा दत्ताजी, खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही सगळा विषय उलगडून दाखवला. आणि खरं तर प्रत्येकाची एक एक स्टोरी आहे, स्वतंत्र स्टोरी आहे.
मग कुणाचं किती ऐकावं आणि किती आत जावं आणि त्याच्यात पुढं गुंतत राहावं असं झालेलं आहे. त्यामुळे पण अर्थात आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण पुन्हा एकदा हाच विषय पण वेगळ्या पद्धतीने हाताळूया. त्याच्यात आणखी काही वेगळे पैलू लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्ही अत्यंत महत्वाची गोष्ट शेवटी नमूद केली ती म्हणजे ह्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजेत, त्या दिसत राहिल्या पाहिजेत. कारण यातूनच एक नवीन प्रेरणा मिळत राहणार आहे. अगदी आणि तुम्ही महत्वाचं सांगितलं. यात मला आवर्जून व्हॅल्यू ॲडिशन एक म्हणजे हे स्वतःचा मोठेपणा म्हणून सांगण्यासाठी नाही, पण कुठेतरी मला आतून ते जाणवतं, की ही सगळी उद्योजक मंडळी जसं तुमच्या बोलण्याची सुरुवात ती होती, की प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाणं हे कौशल्याचं काम आहे आणि त्यातनं खऱ्या अर्थाने तुम्हाला झेप घेता येते. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मी तेच केलं. नोकरी सोडून जे बरीच मित्रमंडळी किंवा तुमच्यासारखी सगळी माझी जुनी सहकारी ती पण बोलताना म्हणतात, की "तू जर अजूनही पत्रकारितेत असता तर एखाद्या ठिकाणचा संपादक नक्की झाला असता." ठीक आहे, तो एक वेगळा भाग आहे. परंतु माझ्या दृष्टीने महत्वाचं हे त्यातलं आहे, की ज्या विषयात मी काम करतोय, त्या विषयात अगदी सुरुवातीच्या काळात ज्यांनी काम सुरू केलं त्यापैकी मी एक आहे. म्हणजे आज झालंय असं, की अनेक जण अशा प्रकारचं लेखन करतायत. केलंच पाहिजे. ती फार मोठी गरज आहे. परंतु कुठेतरी त्या रांगेत अगदी सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये मी उभा होतो. हे मला मात्र माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट नक्कीच आहे, की जेव्हा या विषयावरती फारसं लिहिलं जात नव्हतं, या विषयावरती फारसा अवेअरनेस नव्हता. आज शेकड्यानी पुस्तकं आहेत. तुम्ही कुठल्याही बुकस्टॉलला जा, आज सर्वाधिक विकलं जाणारं पुस्तक हे अशा प्रकारचं प्रेरक पुस्तक असतं. पण एक काळ असा होता, की अशा प्रकारची पुस्तकं ही बाहेरच्या देशातल्या कुठल्यातरी एखाद्या माणसाचं मराठीत भाषांतरित झालेलं पुस्तक हे अवेलेबल असायचं. कुठलं तरी ते पाश्चात्य नाव आणि मग तो असं म्हणतो आणि मग त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे. पण अशा प्रकारच्या केस स्टडीज, अशा प्रकारचं हे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लिहायला सुरुवात केली. त्यात नक्कीच मी माझं नाव अभिमानाने मला सांगावंसं वाटतं. त्यात कुणाला कमी लेखनाचा किंवा असं नाही, पण अनेक नावाने ठीक आहे. मी मराठीपुरतं लिहितो हेही तितकंच खरं आहे. अनेक जण म्हणतात इंग्रजीत लिहिलं असतं तर हे आणखी खूप ठिकाणी पोहोचलं असतं. त्याच्यावरती पण काम चालू आहे. मधली माझी काही पुस्तकं आता इंग्रजीमध्ये पण आलेली आहेत. पण हे महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन आहे. इतर उद्योजकांच्या बद्दल सांगत असताना मला आवर्जून कारण अशा प्रकारे प्रयोग करणारे असंख्य लोक उभे राहिले पाहिजेत. अगदीच. मी एकटा लिहितोय हे माझ्यापुरतं कौतुक असलं तरी अशी हजारो माणसं लिहिणारी उभी राहिली पाहिजेत. ही काळाची गरज आहे. आणि उभी राहिली पाहिजेत आणि आज जसं तुम्ही छाती ठोकपणे सांगताय, अभिमानाने सांगताय, अशी संधी त्यांना पण भविष्यात मिळाली पाहिजे. त्याचा एकत्रित फायदा एकूणच समाजाला होणार आहे, नवीन पिढीला होणार आहे. उद्योजकांची एक वेगळी फळी याच्यातून तयार होऊ शकणार आहे आणि एकूणच सामाजिक आर्थिक वातावरण जे काही बिघडतं आहे त्याच्यावरती उद्योजकता हाच एकमेव मला वाटतं पर्याय असू शकतो आणि तो एक आणि सकारात्मक ऊर्जेतून आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या घेतल्या तर आपण नक्कीच पुढे वाटचाल करू शकतो. येस यू कॅन. शक्य आहे. हा, करता येतं. करत येस. आणि म्हणूनच दत्ताजी आज आपण हा सक्सेस स्कूल उलगडायचा प्रयत्न केला. चकाकते ते सगळं सोनं नसतं, तसंच ही पोलादी माणसं कुठेही राहिली तरी ती पोलादीच असणार आहेत. म्हणून आपल्याला फक्त लोकांना ते दाखवायचं आहे. आपल्या आसपासचे असे अनेक उद्योजक या निमित्ताने आपल्या डोळ्यापुढे येतील आणि त्यांच्या उद्योगाविषयी आपल्याला आत्मीयता वाटू लागते. तेव्हाच खरा उद्योजकीय समाज तयार होतो असं मला वाटतं. पण मला एक सांगा, हे सगळं तुम्ही करता खरं, इतक्या सगळ्या गोष्टी, इतकं विपुल लिखाण होतं, पुस्तकं होतात वगैरे, पोटा पाण्याचं काय? म्हणजे पॅशन म्हणून हे सगळं चालू आहे का प्रोफेशन बरोबर म्हणून आहे. चालू आहे काय? मगाशी मी म्हणालो कसं की या पोलादी माणसामधल्या एकाही माणसाकडनं आपण एकही रुपया घेतला नाही. अगदी सत्य आहे. मला एक गंमत आठवली. बायकोसोबत मी एका घरी गेलो होतो. बराच काळ झाला त्याला. बोलता बोलता विषय निघाला आणि मग तुम्ही काय करता, तुम्ही काय करता असे एकमेकांचे परिचय चालू होते. आणि मला विचारलं तुम्ही काय करता? आता मी लेखन करतो किंवा हे काय म्हणजे कसं काय त्याला नाही काही विशेष काही नाही करत. तर ती इतक्या केविलवाण्या पद्धतीने ते माझ्याकडून माझ्या बायकोकडे पाहायला लागले. यांचं कसं काय चालत असेल सगळं? बायकोनी पण ते अजूनही ती हसून त्याची आठवण काढते. पण मी जसं सुरुवातीला म्हणालो, की पॅशन आणि प्रोफेशन ह्या दोन्ही गोष्टी माझ्या इथंच आहेत. पोलादी माणसं किंवा हे अशा प्रकारचं हे जे काही लेखन आहे या मालिकेतलं, हे एका सामाजिक बांधिलकीतनं आणि अशा ह्याच्यातनं जरी होत असलं तरी लेखन हाच माझा व्यवसाय सुद्धा आहे. काही स्वतंत्र प्रकारचं लेखन मी करत असतो, केलेलं आहे. अनेक प्रोजेक्ट आत्ताही चालू आहेत. चरित्रात्मक एक सामाजिक गरज आहे तुम्ही स्वतःला व्यक्त करणं ही. जसा एखादा कलाकार, चित्रकार असतो, तो एक छान पोर्ट्रेट तयार करतो आणि योग्य मानधन घेऊन त्याचा व्यवहार पूर्ण होतो. मी असं म्हणतो, की मी शब्दचित्र काढतो
आणि अशा प्रकारची जिथं गरज आहे त्या याच्यात तो योग्य मोबदला घेऊन मी त्यांना ते विकतो. हा माझा व्यवसाय आहे. असे काही प्रोजेक्ट आहेत की ज्यातनं असे काही संकलनं निर्माण व्हावीत. एक आर्किटेक्चरवरती एक खूप चांगलं संकलन. देशभरातल्या जवळ-जवळ 25 एक आर्किटेक्ट्सवरती मी काम केलेलं आहे. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग मी करत असतो लेखनाचे आणि चरित्र पण अनेकांची लिहिलेली आहेत आणि अर्थात तो प्रोफेशनचा विषय असल्यामुळे योग्य ते मानधन घेऊन ती सर्व्हिस मी माझ्या क्लायंट्सना देत असतो. तिथं मग तो क्लायंट आणि प्रोफेशनचाच विषय असतो. त्यामुळं एक भाग आहे तो एक सामाजिक बांधिलकीतनं बेसिक मिनिमम गोष्टींवरती काम करणं आणि दुसऱ्या ह्याच्यातनं मग आपलं घर चालू कारण शेवटी पोट लेखक जगला तर तो लिहू शकणार आहे. बरोबर. त्यामुळं आणि मी अगदी हा विषय व्यावहारिक निःसंकोचपणाने मांडत असतो. वाह! पण आज तुम्ही वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने उलगडून दाखवल्या दत्ताजी. मला खूप बरं वाटलं आणि खरं सांगायचं तर काय असतं ना, नुसतं वाचूनही प्रेरणा मिळत नाही. नुसतं लिहूनही प्रेरणा मिळत नाही. नुसतं पाहूनही प्रेरणा मिळत नाही. बरोबर. प्रेरणा माणसांना अनुभवण्यातून मिळते. अगदी खरं या आहे. गप्पांमधून ती अनुभूती थोडीफार प्रत्येकाला जाणवली असेल. वाचता पण आलं, अनुभवता पण आलं, ऐकता पण आलं. याची मला खात्री आहे. म्हणूनच आजचा आपला कट्टा सर्वांना आवडेल. जेवढ्या लोकांना ते पाठवणं शक्य होईल तेवढा मी तर प्रयत्न करणार आहे. आपण देखील करावा आणि उद्योजकतेची ही जी मशाल आहे पेटलेली ती आपण अशीच पुढं नेत राहूया. कारण हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो. आणि मीही तुमचे आभार मानेन की अशा प्रकारचे हे विषय, अशा प्रकारच्या गोष्टींना एक व्यासपीठ मिळवून देणं, ही जबाबदारी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने निभावली. कारण हा परत तोच विषय आहे की ते जे ज्योतसे ज्योत जगाते चलो जे म्हणतात, ही उद्योजकतेची ज्योत अशीच एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या प्रेरणेतनं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कुठलं का असेना पण वाचा. कुठून का होईना पण प्रेरणा घ्या, उभे राहा, त्यातनं देश घडवा. आणि देश घडवा. जाता जाता एक शब्द तुमच्याकडनं घ्यायचा आहे. ही सगळी उद्योजक मंडळी आहे ना, पोलादी माणसं, हम्म. ही श्राव्य स्वरूपात देखील आपण भविष्यात आणावी अशी एक विनंती सर्व श्रोत्यांच्या वतीने मी तुम्हाला करतो. नक्कीच मला खूप आवडेल आणि या सगळ्या लोकांना पण ते खूप आवडेल कारण त्यांच्या प्रेरणा, त्यांची वाटचाल हा एक समाजासमोरचा नक्कीच आदर्श होऊ शकतो आणि हा आदर्श वेगवेगळ्या पद्धतीने मांडत जाणं याचा अर्थ नव्या भारताच्या उभारण्यासाठी ही सगळी मंडळी पायाभूत होणं किंवा नव्या भारताची खऱ्या अर्थानं पायाभरणी करण्याचं एक महत्त्वाचं श्रेय या सगळ्या लोकांच्याकडे पण असू शकतं. अशी शेकडो, हजारो, लाखो माणसं या राज्यात, या देशात आहेत. या सगळ्यांना या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने समाजासमोर आणणं, समाजाला प्रेरित करणं आणि त्यातनं देश घडवणं हे मला वाटतं आपलं एक कॉमन सूत्र असायला काहीच हरकत नाही. नक्कीच. तर श्रोते हो, हे होते दत्ता जोशी आणि आज आपण त्यांच्यासोबत उलगड केली सक्सेस कोडची मराठी उद्योजकांची, विशेषतः जे पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत. आणि या आणि अशा अनेक गोष्टी तुम्ही स्टोरीटेलवर कायम ऐकत असता. स्टोरीटेल कट्ट्यावरती आपण त्याच्याविषयी गप्पा मारतो. पुढच्या आठवड्यात पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपण भेटूया. तोपर्यंत मी आपला सर्वांचा निरोप घेतो. स्टे ट्यून्ड विथ स्टोरीटेल. थँक्यू.